आज आम्ही मंदिरातही जातो, मला काहीतरी देवाकडून पाहिजे म्हणून, पण मला तू आवडतोस देवा, मला तुझी भक्ती आवडते, मला प्राणाही पेक्षा तू प्रिय आहेस आणि म्हणून मी तुझ्याकडे आलो. अजिबात नाही. आज देवाच्या मंदिरात गेलं तर व्यवहारच जास्त, भक्ती कमी. अरे ज्ञानोबा तुकोबारांनी एवढं तत्वज्ञान आपल्या दालनं उभी केली, उद्धाराची घराघरापर्यंत ज्ञानाची गंगा आणली. ज्ञानेश्वरी एवढा श्रेष्ठ, जगाच्या पाठीवरती कोणताच ग्रंथ नाही. ज्ञानेश्वरीने गाथा सोडले ना, तिसऱ्याच्या पायी नतमस्तकच व्हायचं नाही. ज्याने ज्ञानेश्वरी आणि गाथ्याला जो शरण गेला, त्याला कुणाच्या दारात पदर पसरून भीक मागायची गरजच पडत नाही. एवढं मोठं उद्धाराचं साधन महाराष्ट्रातल्या संतांनी आपल्या दारापर्यंत उद्धाराची गंगा आणली. आणि तुम्ही ह्या बाबाच्या मागं पळ, त्या बाबाच्या मागं पळ. कोणताच बाबा रात्रीतून तुमचा उद्धार करू शकत नाही. कोणताच बाबा रात्रीतून तुमचं कल्याण करू शकत नाही. अरे स्वतःच जो बंधनामध्ये अडकलाय, दुसऱ्याला काय बंधन मुक्त करताल? पण विनंती असेल माझी, गाथा ज्ञानेश्वरी सोडून, ज्ञानोबा तुकोबाराय सोडून, भगवान परमात्मा पंढरीश परमात्मा सोडला तर इतर कोणाच्याच दारात तुम्हाला भीक मागायची गरज नाही. एवढं मोठं तत्वज्ञान आहे आपल्याकडं. आमक केलेनं धमक होतं, तमक केलेने तमक होतं. थोतांडे सगळे लोक याच्या मागं लागलेत, त्याच्या मागं लागलेत. अजिबात कोणाच्या मागं लागू नका. मी सांगितलं ना, माझ्या पांडुरंगाशिवाय चमत्कारी बाबा जगातला दुसरा कोणताच नाही, अजिबात नाही. त्याच्या दरबारात जा, रडा तुम्ही आणि त्याच्या दारात पदर पसरून भीक मागा. जर दिलं नाही ना, तुम्ही मागत असाल वारंवार मागा माईबाप. त्याला तुमची भक्ती असेल तर द्यावंच लागेल, त्याला देवाला द्यावंच लागेल. मागितल्यानंतर देत नाही असं होणारच नाही. त्याच्या दारात मागा तुम्ही, पण याच्या त्याच्या मागे लागू नका माईबाप. काय आहे ना, भक्तीमध्ये अवडंबरच जास्त झालं. आज आम्ही मंदिरातही जातो, मला काहीतरी देवाकडून पाहिजे म्हणून, पण मला तू आवडतोस देवा, मला तुझी भक्ती आवडते, मला प्राणाही पेक्षा तू प्रिय आहेस आणि म्हणून मी तुझ्याकडे आलो. अजिबात नाही. आज देवाच्या मंदिरात गेलं तर व्यवहारच जास्त, भक्ती कमी. मला काहीतरी पाहिजे, माझी अमुक अमुक इच्छा पूर्ण होऊ दे म्हणून मी तुला पाणी घालणारे महिनाभर. भक्तीत करार झाला आमचा. ही भक्ती, अरे व्यवहारिक भक्ती झाली आमची. भक्ती नाहीच आहे, हा देवासोबत केलेला व्यवहार आहे. तुझी आण वाही नगा देवराया, बहु आवडसी जीवापासून या. संप्रदायाचं ब्रीद आहे आजही. पांडुरंगाच्या दरबारात जाताल ना माईबाप, तुम्ही कदाचित मागाल तर तेवढंच भेटेल गड्या. तुम्ही इतर देवाच्या दारात जाताल, मागाल तेवढंच भेटेल तुम्हाला. पण जिथे गेलात तर ज्याच्या दरबारात तुम्हाला मागायची गरजच पडणार नाही आणि मागाल त्यापेक्षा दुपटीनं देईल, जगाच्या पाठीवर तो फक्त माझा पांडुरंग एकटा, दुसरा कोणीच तुमच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही. आजही जाल ना, त्याच्या गाभाऱ्यात गेलं ना, त्याच्याकडे पाहिलं तर मागायची इच्छा शिल्लक राहत नाही. बस जगात आता दुसरं काही पाहिजे शिल्लकच राहिलं नाही. तुला एकदा पाहिलं ना, बस त्याला पाहिल्यानंतर ना बोलणं सुचत नाही. मागणं तर दूरच राहिलं. मग नको त्याच्या मागे जाऊन संसाराचं वाटोळं करून घेऊ नका माईबाप. शुद्ध संप्रदाय आणि शुद्ध तत्व ज्या संप्रदायाने आपल्या हाती दिलं, त्या वारकरी संप्रदायाचे पाईक व्हा. काय देवी देवतांची कमी आहे का आपल्याकडं? महाराष्ट्रात काय महाराज लोक कमी आहेत का वारकरी? याच्या मागं लागले, त्याच्या मागं लागले. वैकुंठवासी श्री गुरु सातारकर महाराज यांचा पुण्यात एका प्रवचनात मी भाव ऐकला होता. काय निष्ठा होती संप्रदायावर त्या माणसाची. त्यांनी सांगितलं, आज बरेचसे लोक वृंदावनला ऋषिकेशला अभ्यास करण्यासाठी जातात, अध्ययन करण्यासाठी जातात. त्याच्यासाठी नाही नाही कोणाची. पण जर ज्ञानोबा तुकोबांनी एवढं तत्वज्ञान तुमच्या घरापर्यंत आणून दिलं तर तुम्हाला दुसऱ्याच्या दारात भीक मागायची गरजच काय पडते? केवढी निष्ठा होती त्या व्यक्तीची संप्रदायावरती. पूज्यपाद श्री डोंगरेजी महाराज महाराष्ट्रातले नव्हते, वारकरी संप्रदायाचे नव्हते, पण तरी सुद्धा संप्रदायाचा फार मोठा अभिमान होता त्यांना. ते म्हणायचे, आदमी जितना ज्यादा फैशन के कपड़े पहनता है उतना ही वह दिल में पापी होता है. अरे इसीलिए तो महाराष्ट्र का वारकरी संप्रदाय सफेद कपड़े पहनता है. इसलिए तो महाराष्ट्र का वारकरी संप्रदाय सफेद कपड़े पहनता है. जिथे ज्या कलरला दुसरा शिंतोडा सुद्धा सहन होत नाही, एवढा शुद्ध आणि तत्वनिष्ठ असणारा संप्रदाय
कोणाच्या पाठीमागे भीक मागायची गरज नाही तुम्हाला. घरात हरिपाठ घ्या. कोणत्या देवाची पूजा अर्चा मी करू नका असं म्हणत नाही, करा तुम्ही, भक्ती वाढली उलट. पण तुम्ही आमक उद्या धमक उद्या म्हणून जर देवाच्या मागे लागत असाल तर थोतांडी हे अवडंबर आहे भक्तीचं, खरी भक्ती नाही. खरा उद्धार करायचा असेल तर तो फक्त नामस्मरणानेच होणार आहे. नामस्मरणानेच उद्धार होणार आहे तुमचा. सगळ्यात मोठी अत्यंत सोपी भक्ती ती म्हणजे श्रवण भक्ती. पण जिथे थोरला भाऊ धाकट्या भावाचं वर्णन करतोय, किती श्रेष्ठ असेल हे भागवत पुराण भगवान परमात्म्याच्या मुखातून. म्हणून श्रीमद भागवत पुराण लहान लेकराला 100ची नोट काढावी का मिळावी? मला सांगा, 100ची नोट आपल्याला मिळावी का काढावी? मिळावी आणि फाडून टाकावी. आता कागद समजून जर फाडला तर काय करायचं? काय झालं, उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये प्रोजेक्ट सांगितलं होता गुरुजींनी प्रोजेक्ट दिला. प्रोजेक्ट असा होता, 10 पानाचा, 10 पानावरती गांधीजीचे चित्र चिटकवायचे. पोरग घरी आलं, लॉकडाऊनचा काळ होता, घरातून बाहेर जायची सुट्टी नाही. त्या पोराने अख्ख्या घरभर शोधलं, त्याला कुठंच गांधीजी सापडले नाही. त्याने कपाट उघडलं आणि कपाटामध्ये त्याच्या पप्पांनी असं बंडलच आणून ठेवलेलं होतं. गुलाबी रंगाच्या नोटा होत्या पा, गुलाबी रंगाच्या. कितीच्या होत्या? तुमचं बी महाराज लोकांसारखंच झालं. कोण तुम्हाला गुलाबी म्हणलं का 20ची आठवतच नाही, डायरेक्ट 2000चीच. 200ची नाही आठवली तुम्हाला, 20ची नाही. आता तिथं बंद झाली. त्याच्या पप्पांनी तेव्हा चालू होत्या ना, पण तेव्हा चालू होत्या. ते फॅन जरा माझ्याकडे करा बरं, लईच गरमी होईल मला. टेबलवर मांडा एखाद्या. त्याच्या पप्पांनी 2-2 हजाराच्या गरम गरम नरम नरम नोटा आणलेल्या होत्या. त्या पोराने जसं बंडल सोडले, एकाच जागी त्याला बंडल मध्ये गांधीजी दिसले. त्या पोराने बरोबर प्रोजेक्ट साठी त्या नोटावरचे गांधीजीच कापून घेतले आणि 10 गांधीजी चिटकून दिले प्रोजेक्टच्या फाईल मध्ये. 2-3 दिवसांनी बापाला काहीतरी काम पडलं. बापाने ड्रॉप उघडला कपाटाचा आणि विचारलं, पप्या? अरे म्हणे, पप्या ह्या नोटावरचे गांधीजी गायब झालेत, गांधीजी कुठं गेले? तो म्हणे, पप्पा आता ते माझ्या प्रोजेक्टच्या फाईल मध्ये जाऊन बसलेत. किती हजाराचे गांधीजी? तुम्ही घाडा घाडा बोलत जा गड्या. असे अपडेट लोक लागतात मला, असे गजबशे लोक मला आवडतच नाहीत. पटापटा उत्तर आले पाहिजेत खालून. त्या पप्याला 2000ची नोट मिळाली का कळाली? मिळाली, पण कळाली. मिळून फायदा नाही, नुसतं कळूनही फायदा नाही. वस्तूची किंमत कळालीही पाहिजे आणि ती मिळालीही पाहिजे, पण मिळण्या अगोदर तिचं महत्व कळालं पाहिजे. त्या पप्याला, त्या मुलाला 2000ची नोट मिळाली, पण महत्व न कळाल्यामुळे त्याने गांधीजी फाडून घेतले. 2-2 हजाराचे 10, 20 हजाराला टप्पू बसला, नुकसान झालं. आणि त्याला जर 2000च्या नोटीचं महत्व कळालं असतं तर एका 2000च्या नोटीमध्ये 1000 गांधीजीची चित्र खरेदी करता आली असते. गोपाल कृष्ण भगवान की